श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सर्वांना. देवपूजा वगैरे माझी झाली होती, पण मी चहासाठी थांबली होती कारण की मला कोणीसोबत चहा आणि खारी खायची होती. त्यालाही खारी आवडते आणि मलाही खारी आवडते, म्हणून आम्ही दोघांनी नंतर चहा खारी खाऊन घेतली. नंतर मग सुरुवात झाली आपल्या स्वयंपाकाला. तर त्यासाठी पहिले मी एकदा म्हटलं कणिक भाजून घ्यावं, कारण की आज मला थोडीशी लाडू बनवून घ्यायची होती. म्हणून मी तूप टाकून छान अशी कणिक भाजून ठेवली. ती कणिकची लाडू करताना ती पहिले भाजून ठेवली, म्हणजे ती दुपारपर्यंत थंडी होऊन जाते. आणि आता उन्हाळा लागलेला आहे, लवकर थंड होतच नाही काही. सोबतच पोरांना आज जेवणामध्ये आलूचे पराठे बनवले होते, म्हणून मी गरम गरम असे आलूचे पराठे छान तूप लावून भाजून दिले मुलांना, आणि त्यांनी ते छान आवडीनं खाऊन घेतली. नंतर लगेच मी थोडेसे तूपही फिरवून घेतलं, कारण की खूप सारी दिवसाची साय जमा होऊन गेली होती, 10-1 दिवस होऊन गेले होते. आणि एखाद्या दिवशी सर्व कामं करावं वाटतात, पण एखाद्या दिवशी आळस जर चढला तर ते होतच नाही. तसंच ते 2 दिवसापासून मला साय फिरवायची होती, पण नको नको असं चालू होतं. मग आज म्हटलं चल सगळं करूनच घेऊ. तर मग नंतर जेवण वगैरे आटपल्याच्या नंतर मी दुपारी लाडू बांधण्यासाठी बसली. तर हे लाडू बांधताना त्यामध्ये आपण साखर आणि काजू बदाम हरी खोबरं असं सर्व मिक्स करून घेतलेले आहे. एकजीव करून त्याचे मी छान लाडू बांधून घेतले टी व्ही बघत बघत, कारण की दुपारी आपल्याला थोडंसं आराम करायचे असतो. नंतर मग लाडू वगैरे वळवून झाले आणि संध्याकाळच झाली होती, संध्याकाळच्या कामाला लागली. तर मी संध्याकाळी झाडझूड वगैरे करून घेतली आणि तोंड हातपाय धुवून स्वच्छ अशी वेणी वगैरे घातली आणि फ्रेश झाली. नंतर म्हटलं चला एक छान प्रकारे गरम चहा पिऊन घेऊ, म्हणून मग चहा पण करून घेतला. आणि दूध पण आणलं होतं, तर लगेच दूध तापवण्यासाठी ठेवून दिलं. सोबतच मी आज सकाळी तूप बनवलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा. नंतर तूपसुद्धा डब्यामध्ये काढायचं राहिलं होतं, मग ते परत एकदा गरम केलं थोडंसं आणि लगेच डब्यामध्ये काढून ठेवून दिलं. माझं तूप हे घरचंच असतं आणि बरोबर 1 किलोच्या जवळपास निघतं 10-12 दिवसामध्ये. आणि कालचं थोडंसं दूध उरलेलं होतं, तर मुलांसाठी मी त्याचं पनीर बनवणार होती, कारण की आमच्या इथं पनीरची भाजी खूप आवडते. आणि कधी मग पनीरची पराठा, पनीरची भुर्जी किंवा मसाला पनीर असं मी बनवून घेत असते. तर मी नंतर ते पनीर वगैरे बनवून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही, हा हात जो दाखवला ना, तो माझ्या स्वराचा आहे. स्वराचं चालू होतं मधात मधात माझ्याशी गप्पा मारणं. मग तिलाही बसवलं आणि गप्पा मारत मारत मी माझे कामही करून घेतले. असा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. बाय.